हॅलो. बघा संध्याकाळचे 5:30 वाजले होते. आता संध्याकाळी इडली चटणीच करायची होती. कालच पीठ करून ठेवलेलं होतं. फक्त याच्यामध्ये 2 चमचे पोहे टाकलेत. तर बघा इडली खूप मऊ आणि खूप छान झालेली आहे. एकदम हलकी फुलकी झालेली आहे. म्हटलं मुलांना खायला लागतं क्लासवरून आल्यावरती, तर लवकरच स्वयंपाकाला लागते. आणि बघा आमच्या इथे छोटेसे बाळं झालेले आहेत 2 कबुतराचे. पहिले आनंदाला येऊ देत नव्हते मी इथे, कारण की ते हात वगैरे लावेल असं. तर बघा आता थोडे मोठे झालेले, छान त्यांना तांदूळ पाणी पण ठेवलेले. आणि त्यांची मम्मी उडून जाते आम्ही आल्यावरती. आणि छान स्वच्छ गॅलरी धुवून पण घेतली, कारण खूप घाणच होते ती, रोजच घाण होते. पण मी 2-3 दिवसाआड धुते, कारण की कबूतर खूप घाबरून पळून जातात लगेच. बघा अशी छान कोपऱ्यात त्यांनी जागा केली. आणि बघा मी मगाशी व्हिडिओ टाकला होता, तर त्याच्यात व्हॉइस ओव्हर का माहिती का नाही आला, ते काहीतरी मिस्टेक झाली चुकून. तर अजून नवीन आहे, तर समजून घ्या, काहीतरी मिस्टेक झाली होती, म्हणून पुन्हा टाकते व्हिडिओ. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि बघा 7 वाजता छान देवपूजा करून घेतली, म्हणजे दिवा बत्ती लावून घेतली, छान अगरबत्ती पण लावली. तर छान तुळशीला वगैरे अगरबत्ती लावून घेऊ. तुम्हाला दाखवते मी. तुळस खूप सुकली होती माझी तुळस, पण छान मी याला इंस्टाग्रामलाच बघितलं का हळदीचं पाणी टाकायचं, त्याच्यामुळे सुकलेली झाडं खूप छान परत भरून येतात. तर बघा मी तुम्हाला दाखवते. माझी तुळस खूप सुकून गेली होती, पण आता चांगली यायला लागली, तिला पानं फुलं फुटले आता. बघा आता छान व्हायला लागली. ठीक आहे, चला गुड नाईट.